सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। आज सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। प्रमुख आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, माजी आमदार पप्पू कलानी साहेब, महापौर अश्विनीताईजी निकम, जन्मपुरुषांनी नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। उल्लासनगर शहर में छत्रपति शिवाजी महाराज के गौरवशाली इतिहास को जीवंत रूप से प्रस्तुत करने के उद्देश्य से शिवकालीन शस्त्र, गढ़ किलों और प्राचीन सिक्कों की भव्य प्रदर्शनी का आयोजन किया गया है। यह प्रदर्शनी उल्लासनगर शिवसेना शहर शाखा, शिव शंभू विचार मंच, हिंदवी आर्ट्स के संयुक्त विद्यमान में आयोजित की गई है। यह विशेष प्रदर्शनी 20, 21 और 22 मार्च तक आम नागरिकों के लिए खुली रहेगी। इस प्रदर्शनी में शहर के अनेक गणमान्य नागरिकों की उल्लेखनीय उपस्थिति देखने को मिली। कार्यक्रम में शिवसेना नेता गोपाल लांडगे, पूर्व आमदार पप्पू कलानी, आमदार बालाजी किणीकर, महापौर अश्विनी कमलेश निकम, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, जमनू पुरसवाणी, मनोज लासी सहित कई प्रमुख नेताओं और समाज सेवकों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। इस अवसर पर सभी मान्यवरों ने छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम और स्वराज के इतिहास को नई पीढ़ी तक पहुंचाने के इस प्रयास की सराहना की। उन्होंने कहा कि ऐसी प्रदर्शनी युवाओं और विद्यार्थियों को अपने गौरवशाली इतिहास से जोड़ने में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। प्रदर्शनी में शिवकालीन शस्त्रों की प्रतिकृतियां, गढ़ किलों के आकर्षक मॉडल और ऐतिहासिक सिक्कों का संग्रह प्रदर्शित किया गया। इसे देखने के लिए बड़ी संख्या में छात्र छात्राएं पहुंच रहे हैं। विद्यार्थियों ने इस प्रदर्शनी के माध्यम से मराठा इतिहास तथा शिवाजी महाराज के शासनकाल से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां प्राप्त की। आयोजकों ने शहरवासियों, विशेषकर छात्रों से अपील की है कि वे अधिक से अधिक संख्या में इस प्रदर्शनी का अवलोकन करें और छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों से प्रेरणा लें। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। एक्सप्रेशन बघा चेहऱ्यावर काय, हे तर बिलकुलच नको हे नाहीच पाहिजे, हे उद्या आपल्याला पता येईल। 12व्या शतकातलं आहे। 12व्या शतकातलं साऊथ मधलं नायनगर शस्त्र विजयनगर साम्राज्य सगळ्यांना माहिती आहे। आपल्या आता शस्त्र प्रदर्शन अशा प्रकारचे शस्त्र आपले मराठ्यांचे पण पूर्ण देशभर आपण नंतर हे झालं। मुघली शस्त्र म्हणजे संशय प्रकारे त्यावेळेस जिहाद झाला, हजारो लाखो हिंदूंना कापलं गेलं। अशा प्रकारच्या तलवारीने ह्याला संशय म्हणतात, पण ह्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे। समजा ही पकड आपण पण तलवार आहे जी हिंदू आपली वापरत होते, अशा प्रकारची पकड केली। तुम्ही बघा ह्या इथे काय होत आहे, आपल्याला बार लागणार नाही म्हणजे माझा मावळा जिवंत राहिला। तलवार आहे, तुमच्या लक्षात येईल तलवारीवरनं आपल्याला काय कळेल तर ही वृत्ती कळते। वृत्ती काय आहे तुम्हाला लक्षात आहे, किती भयानक आहे। शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्ण देशभर हिंदवी साम्राज्य केलं, त्यावेळी वेगवेगळी शस्त्र आहेत। आपलं हे एक शस्त्र आहे, नाव दिलेलं आहे गुर्ज। गुर्ज मराठा होता, राजपूत होते आणि पंजाबी किंवा सिख समुदाय, हा सगळे तिन्ही समुदाय आपला पूर्ण देश मध्ये शिकवला जातो। सीन पट्टे चालवणं हे सोपं काम नाही। वेगळी तलवार अजून एक तुम्हाला दाखवतो मी। आपल्या देशामध्ये मान सन्मान हा टोपीचा होता, फेट्याचा होता। ही स्पेशली ब्रिटिश टोपी उडवण्यासाठी तलवार वापरायची। आज राजेंद्र चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ले, नाणी, शस्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती टिकवण्याच्या बरोबरच आपला जो ठेवा आहे तो ठेवा नवीन पिढीला पाहता यावा आणि त्यांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचा उपयोग काय होता आणि त्याचा उपयोग आता या जमान्यामध्ये होऊ शकत नसेल, पण आपली परंपरा त्यांना माहिती असणं आवश्यक आहे
आणि त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आजच्या या प्रसंगी महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे पप्पू शेठ कलानी, जमनू पुरस्वानी, इतर सर्वच मान्यवर आणि राजेंद्र चौधरी यांचे सर्व सहकारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अरुण आशान हे सर्व येथे उपस्थित आहेत. आजच्या या प्रसंगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. आज चेटीचांद, या चेटीचांदच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपला जो ठेवा आहे, जी परंपरा आहे आणि त्या काळातील जे काही आपला वारसा आहे, तो वारसा जपण्याच्या दृष्टीने, त्याचं महत्त्व माहिती होण्याच्या दृष्टीने, ती माहिती करून घेण्यासाठी नुसतं त्यांना लेक्चर देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे. हे महत्त्व जाणून युवकांनी त्यामधून ज्ञान प्राप्त करावं असं मी त्यांना आवाहन करतो. आज उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं या उल्हासनगर शहरामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व नाणी प्रदर्शन हा प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आणि या शहरातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी ह्या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये येऊन त्याची पाहणी करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळेला जे शस्त्र वापरले होते ते शस्त्रचं प्रदर्शन इथं झालेलं आहे आणि ते प्रदर्शनामधून येणाऱ्या पिढीला, भविष्य घडवणाऱ्या या पिढीला खूप काही घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी कोणती शस्त्र वापरली, त्यानंतर त्यांनी कोणती नाणी त्या काळामध्ये चलनात आणली आणि ते स्वराज्य स्थापन केलं. आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे कोणी गड किल्ले होते, जे गड किल्ले कोणते किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांची माहिती या प्रदर्शनामध्ये आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मग जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे असतील, महापौर अश्विनीताई निकम असतील, पप्पू कलानी असतील, माजी आमदार आणि आमदार बालाजी केनीकर असतील, शिवसेनेचे गटनेते अरुण आशान असतील, जमनू पुरस्वानी असतील, यांनी सर्वांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या शहरातील ज्या काही शाळा, महाविद्यालय आहेत त्या विद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक या ठिकाणी आले, त्यांनीही या प्रदर्शनाचा लाभ घेतला, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आयोजित करताना ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदर्शन हे शस्त्र प्रदर्शन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं 3 दिवस 20, 21 आणि 22 हे 3 दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाचा या उल्हासनगरमधील शहरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिवप्रेमी नागरिकांनी, शिवसैनिकांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पुन्हा एकदा आपण आपल्याला आवाहन करतो, या प्रदर्शनाचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।